क्या बताइए कि आपने 27 अगस्त को मुंबई जाने का नारा दिया है, कैसी तैयारी चल रही है और आज भी बैठक में राज्य के जो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधा है? नारा दिलेला आहे, मुंबईला चाललो आहे मागण्यासाठी. मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण त्याची अंमलबजावणी नाही, सोडत नाहीत. आता खोटं नाटं बोलायचं आणि जिरायचं, वटरडेपणाची वागणूक द्यायची मराठ्याला आणि पुन्हा स्वतःतले शान दाखवायचं, ते सहन नाही होत मराठ्यांना. आता द्यायचं जीवावर आलं, मराठी करोडात मुंबईला निघाले, आता अपमान होईल ना. असून मोदी साहेब विचारू शकतात ना देवेंद्र फडणवीसला, मराठ्याचं असून आरक्षण कमी नाही दिलं, नाचिक्की होईल ना, अपमान होईल. मग आता आईचं नाटक पुढं काही, आणि मी बोललोच नाही ना, त्याच्या आईला मी बोललोच नाही. त्याची आई तशीच आमची आई, आम्ही ते सन्मान देणारे आहेत. आणि बोललो असेलच कदाचित ओघात, शब्द मागं घेतला मी, माझा शब्द मागं घेतो, काय अडचण आहे. इतकं करून सुद्धा आमच्या आई बहिणी डोके फुटले. तवा तू पोलिस कोण बोलला, आमच्या आई कोण नाही बोलला. किती फरक करतो तू. आमच्या आई बहिणीत मराठ्याच्या त्या, म्हणजे मराठ्याला द्यायचं जीवावर आलं आरक्षण त्याला, म्हणून आता आईच्या नावाखाली करायचं. आता तर लय मराठी येणार आहेत. आता मराठ्याला सांगतो आता तर मुंबईत चलाच, याला आरक्षण द्यायचं जीवावर आलंय, म्हणजे खोटं नाटक करायला लागलं. आता ते लबाड बोला, रडकं निघालंय राजकारणासाठी, राजकीय पदासाठी. आईबापाचा बी बळी द्यायचा काय आता, मला कोणत्या थराला चाललाय रे. मराठा समाज की मुंबई जाने की जो तैयारी है वो आज अंतिम चरण में दिखाई दे रही है, कैसी तैयारी नाही. आता लय तयारी झाली ना, आता तर लय होणार. आता इथून पुढे राहिलेलं 2 दिवसात आता तर लय होणार. त्यांनी काहीतरी पोस्टर टाकली म्हणतात, मला माहीत नाही की आईची काहीतरी बोललेलीची. मी तर ते शब्द प्रामाणिकपणानं मागं घेतला. पण आमच्या आईला मारलं तेव्हा कुठे गेलता तू, तेव्हा का नाही बोलला. झालेला हल्ला चांगला नाही, पोलिसावर केशी करा, पोलिसाला बडतर्फ करा, कब नाही मानला. त्यांना तर बढती दिली त्या हणणाऱ्या पोलिसाला, आणि केशी आमच्यावर केल्या 3 आमच्या आई बहिणीवर. तुझ्या आईवर तर केस नाही केली. आणि काय बोलणं, आमच्याकडे जनरल खेड्यात काय असतं, देवेंद्र फडणवीस आमच्या लोकांना कळतोय तू किती डावसाली. आमच्याकडे जनरल बोलण्याला सुद्धा शा देऊन बोलते खेड्यापाड्यात. त्याच्यामुळे मराठीने ओळख केला, अरे जाणून बुजून करताय. अहो चालता बोलता माणसं मित्र एकमेकाला चालता बोलता शिवाय देतात, एकमेकाला चालते चालता बोलता. ग्रामीण भागातले पोरं आहेत, आम्ही शेतकऱ्यात पोरं आहेत, बोलता बोलता भाषेत आपला असं भाषेत बोलताना सुद्धा शा देते. त्याचा जी इश्यू केला म्हणजे तू किती रडताय आता मराठ्याला वळता. आता तू जिरवायला लागलास. तो या जीवावर आलं मराठ्याला आरक्षण द्यायचं, कारण मराठ्याचं हक्काचं आरक्षण आहे, सरकारी नोंद आहे, त्या द्यायच्या जीवावर आल्या. मग काय नाटक करायचं, तर आता आईला पुढं घातलंय. आईला आईच्या पदराच्या आड लपतो. मला वाटलं लय मर्दासारखा आहे तू. तू काही कर, तू किती खोटा नाटक बनाव कर, तू व्हिडिओ टाक सोशल मीडियावर. मी मुंबईला येणार आहे, मराठी बी येणार आहे, आरक्षण सुद्धा घेणार आहे देवेंद्र फडणवीस. आता तू किती लप, कशाला बळी देतो आईचा राजकारणासाठी. तू त्या राजकारणावर लाथ मारली पाहिजे असल्या राजकारणाला. एक आखिरी सवाल, आपने मराठा समाज से अपील की है कि जब जाते वक्त 5000 पानी के टैंकर, 1000 एम्बुलेंस लेके जाए, क्या अपील रहेंगे आप? नाही, सगळ्यांना सांगितलंय पाण्याची तयारी करा, ॲम्ब्युलन्सची तयारी करा, सगळ्याला सांगितलं. सगळा समाज घेणार आहे. आता तर लय घेणार आहे गाड्या त्याने. आता ना तुम्हीच बातम्या काढल्या, आता तर मराठा समाज सगळ्या ताकदीनं आता तर 2-2 महिने पुरं निवडं घेऊन येणार आहेत. आता तर बघा एका रात्रीत किती बदल होतो. आता किती जीवावर आलं त्याचं आरक्षण द्यायचं, म्हणून ती परिस्थिती झाली. जीवावर आलं ना, आईचा मुद्दा पुढे केला. अरे आमच्या जनरल खेड्यापाड्यात शिवाय देते त्या एकामेकाला, एवढं समजून घ्यायचं. आम्ही राज्य तुझं आहे, तू प्रमुख आहे, आम्ही राज्याचे लेकरं आहेत. त्या राज्याच्या लेकराकडून एखादा शब्द गेला तर त्याचा इश्यू करायचा, लगेच आईची सुद्धा किंमत घालायला लागला लोकांना दाखवून. असं बोललेले कुणी दाखविल का, आईला असं असं बोललंय तर कुणी दाखविल का. फोन करून समजून सांगा, उलट असे नका बोलू जजू. लगेच सोशल मीडियाला टाकले राव, आई सुद्धा येणी. समजून घ्या महाराष्ट्रातले मराठी, आरक्षण द्यायचं जीवावर आलं म्हणून स्वतःच्या आईचं सुद्धा येणी सोशल मीडियाला टाकलंय. काय पोरगा पोटी झाला मला गाड्या. 29 तारीख को अपना मिशन जो है वो मुंबई में शुरू करने वाले हैं. इस दौरान सरकार से कुछ चर्चा या फिर सरकार से कुछ अपेक्षा है? चर्चा नाही, फिरच्या नाही, काय चर्चा नाही आणि काय. आरक्षण पाहिजे आणि घेणार. आता